गुड मॉर्निंग गाईज. तर मी आहे सरोज आणि आज आहे माझा वीकेंड. तर वीकेंडला मी जाते बाहेर. तर आज आमच्या ऑफिसची आउटिंग आहे आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. तर ते कुठे चाललो आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल. त्याआधी मी रेडी होऊन घेते आणि थोड्याच उशीरमध्ये माझे ऑफिसचे कलीग आणि फ्रेंड्स पिकअप करायला येणार आहेत. तर त्याआधी मला रेडी व्हायचं आहे आणि स्टे ट्यून विथ माय व्हिडिओ टू नो द डेस्टिनेशन. तर आम्ही कुठे चाललो आहोत, काय करणार आहोत आणि कसं काय माझा आजचा दिवस मी स्पेंड करणार आहे, तर मी सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा लागेल. ठीक आहे. तर हे माझे इथं फ्रेंड्स आलेले आहेत. हेलो, हाय चार्ल्स, हाय मयूर. हेलो सरोज. चलो बैठ. चाललो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. तर आम्ही जिथे जात आहोत त्याच्याबद्दल मी छोटीशी हिंट देते. तर खूप कमाल प्लेस आहे, म्हणजे असं फॅमिली गेट टुगेदर किंवा फ्रेंड्स गेट टुगेदरसाठी आणि नेचरच्या सानिध्यामध्ये. मी तुम्हाला लोकेशन लवकरच दाखवेन. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी व्हिडिओ तुम्ही फ्युचरमध्ये मिस नाही करणार. पोचली आहे, आमच्या लोकेशनवर आहे. तर लोकेशन आहे सिंहगड बीच रिसॉर्ट. तर मी तुम्हाला आत घेऊन चलते. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. तर असे इथे हे कॉटेजेस आहेत, खूप सुंदर असे. खूप सुंदर असं हे लोकेशन आहे. तर मी तुम्हाला घेऊन चलते आमच्या रूमवर. तर इथं आम्ही स्पेंड करणार आहोत नेक्स्ट 1 डे. तर चला बघूया कसं आहे. तर इथं आम्हाला 2 रूम भेटलेले आहेत. तर हा आहे पहिला रूम. पहिल्या रूममध्ये 2 बेड आहेत. ही आहे पल्लवी आणि ही आहे प्राजक्ता आणि शैलू. ते गप्पा मारत बसले आहेत. आणि हे आहे इथं वॉश बेसन. आणि हा आहे आमचा सेकंड रूम. तर सेकंड रूममध्ये आपल्याला एक कबड दिलेला आहे, AC आहे आणि करिश्मा आणि निकिता इथं गप्पा मारत बसलेले आहेत. आणि इथं आम्हाला TV दिलेली आहे. आणि हा आहे मुलींचा आणि माझा फेवरेट मिरर. आम्ही मुलींनी खूप साऱ्या रील्स बनवल्या. कॉपीराईटमुळे मी सॉन्ग नाही टाकू शकले. बट तुम्हाला जर या रील्स बघायचे असतील तर तुम्ही माझं इन्स्टाच्या पेजवर जाऊन बघू शकता. तर मी माझी इन्स्टाची ID मेन्शन करेन. तर आमचे फोटोज आणि व्हिडिओज झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत लंचला. तर इथं आम्हाला लंचला आम्ही सगळे चाललो आहोत. तर हे आहे इथल्या रिसॉर्टचं डायनिंग. तर खूप सुंदर असं हे डायनिंग आहे. तर बघूया आपल्याला इथं जेवण्यासाठी काय काय आहे. तर आम्ही चाललो होतो तर जेवायला. तर जेवायला काय काय आहे तर मी तुम्हाला दाखवते. या Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now.
जेवण टेस्ट वाईज खूप छान होतं, खूप टेस्टी होतं. तर मी बघते सगळ्यांचे रिव्ह्यूज काय आहेत जेवणावरचे. तर चला. हॅलो हॅलो हॅलो, जेवणाचे रिव्ह्यूज काय आहेत तुमचे? खूप छान आहे. कसं वाटलं? तर सगळ्यांना जेवण इथलं खूप आवडलं. सगळ्यांनी शेवटी आईस्क्रीम एन्जॉय केला. बट थोडीशी सर्व्हिसिंग मला डिले वाटली, बट दॅट कुड बी मॅनेजेबल. मग आम्ही थोडे लहान मुलांचे गेम्स एन्जॉय केले आणि मग आम्ही चाललो. तर आपण चाललो आहोत ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर ॲक्टिव्हिटीचं डेस्टिनेशन इथून 1 किलोमीटरवर आहे. तर आम्ही गाडीने चाललो आहोत. तर इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. तर ट्रायल म्हणून मी पहिल्या या सिम्पल ॲक्टिव्हिटीज ट्राय केल्या आणि आम्ही मग नंतर दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करणार होतो. बट असा एक इन्सिडन्स झाला की माझं करायची हिंमतच गेली. तर काय हळूहळू निकिता हळू. घाबरू नको, पिऊ नको. हालू नको, हालू नको. हा जरा 2 मिनिटं एका अरे तिने ट्राय केलं, हे महत्वाचं आहे. कंप्लीट कर. घाबरू नको. शांत रहा. श्वास घे पूर्ण. थांब, वजन नको टाकू. अरे दिस इज कॉल्ड ॲडव्हेंचर. अरे आहे ना, ॲडव्हेंचर. चलो ऊपर. आ जाओ इरफान, आ जाओ. सचिन चल रे. विविधा काय तू खेळतोय तिथे? अरे पण हे आहे ना इथं. नंतर राहुलनी तोच टास्क इझिली कंप्लीट केला आहे. तर निकिताला बघून माझं कॉन्फिडन्स ऑलरेडी गेलं होतं, बट निकितानं स्वतःला खूप छान मॅनेज केलं त्यावेळेला आणि तिनं तिचा टास्क कंप्लीट केला. तर त्यानंतर मला पण थोडीशी करण्याची इच्छा झाली आणि इथं आल्याचं सॅटिस्फॅक्शन भेटायला हवं की आपण काहीतरी केलं इथं येऊन. तर त्यासाठी मी छोटे मोठे टास्क करायला घेतले. इथे जेवढ्या पण ज्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या त्या फक्त बॅलेन्सिंगच्या होत्या की तुम्ही स्वतःला कसं बॅलेन्स करून ते क्रॉस करू शकता. तर मी माझं ट्राय केलं टू डू इट. बट समोर एक असा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आली जिथं मला स्वतःला बॅलेन्स करून त्याला क्रॉस करायचं होतं. बट ते पाय ठेवल्यावर खूपच हलत होतं आणि मी बॅलेन्स नाही करू शकत होतो. बट आमच्या इथं जे कलिग्स आहेत, माझे फ्रेंड्स आहेत किंवा मॅनेजर आहेत, ते खूप मोटिवेट करत होते सगळ्यांना की तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करा. तर हा टास्क असा होता जिथं माझ्या मॅनेजरनी मला हेल्प केलं प्रत्येक पावलाला टू क्रॉस दिस. तर मला खूप मजा आली ही टास्क करून. तुझा व्हिडिओ व्हायरल. मला पाणी दे. हीच ती पोरगी. तर मग आम्ही अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करून मग आम्ही गेलो पूल पार्टी आणि रेन डान्स करायला. Shining down, pies descalzos on the ground, latido fuerte, boom boom boom, take me higher, feel the zoom, ooh yeah, break it down, feel the sweat, cerca de mí, don't run away, tempo beats, let's ignite, dance with me through the night, तर आम्ही खूप रेन डान्स केला. देन पूलमध्ये खूप पाण्यामध्ये एन्जॉय केलं.
त्यानंतर चेंज करून आम्हाला इथं इव्हनिंग स्नॅक्स भेटत आहे, तर ते आम्ही घ्यायला आता जात आहोत. ला चहा आणि भजी भेटली आहे तिथं खायसाठी, तर आम्ही सगळे इव्हनिंग स्नॅक्स घेत आहोत. तर ही आहे भजी आणि चहा, परत कॉफी पण आहे, बिस्किट्स पण आहेत. तर आम्ही वापस आमच्या रूमवर आलेलो आहोत. तर आम्ही थोडंसं आता रेस्ट करून, कारण खूप दमायला झालं आहे पाण्यामध्ये खेळून वगैरे, थोडंसं रेस्ट करून मग आम्ही इव्हनिंगला एक फंक्शन आहे, तर मी तुम्हाला लवकरच त्या फंक्शनबद्दल शेअर करेन. तर आम्ही तोपर्यंत तयार वगैरे होऊन नंतर भेटूयात. म्हणजे सगळ्यांचे ड्रेसेस होता आणि खूप हॅलो गाईज, तर आम्ही सगळ्या मुली सुंदर सुंदर तयार झालो आहोत आणि आम्ही मुलांसाठी मेन्ससाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे, तर ते करण्यासाठी आम्ही आता जात आहोत. तर आम्ही बॉईजला सगळ्यांना गॅदर करणार आहोत आणि ते काय सरप्राईज आहे मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. तर चला आपण जाऊया. लेट्स गो. न्यू टुडे मग आम्ही मुलांसाठी गिफ्ट प्लॅन केलं होतं, तर ते आम्ही त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं, तर त्यांना ते खूप आवडलं. खराडी बायपास विमान तिकीट 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 सुट्टे ना तर असं आम्ही मॅन्स डेचं सेलिब्रेशन केलं आहे आणि आता ॲक्च्युली मुलांची पार्टी सुरू झालेली आहे. तर आम्ही पण आता थोडंसं काय करणार आहोत आपण पण पार्टी करणार आहोत. तर ही अशी पार्टी सुरू झाली आहे आणि मी पिते आहे त्याच्यातच घालू, थोडं वेजीज बरं वाटतं जरा. का तुम्ही पण खावा ना, वेजीज दिले तरी चालेल, वेजीज देते. तर आम्ही आता खूप 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 डान्स केला आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11. तर आम्ही स्टार्टर्स पण खूप खाल्लं आहे, भूक तशी बिलकुल नाही आहे, बट आम्हाला इथलं जेवण ट्राय करायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे की इथे डिनरमध्ये आम्हाला काय काय भेटत आहे. तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत जेवण करायला. अजून मुलांचा त्यांचं वाइंड ऑफ करायचं बिलकुल प्लॅन नाही आहे, ते कंटिन्यू नाचत आहेत. बट आमची आता कॅपॅसिटी पूर्णपणे संपली आहे, कारण मॉर्निंगला एवढे ॲक्टिव्हिटीज होत्या, त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये गेलो, डान्स केला आणि आता परत आमची पार्टी झाली, तिथं आम्ही डान्स केला खूप जास्ती. तर त्यानंतर आम्ही बॅटरी फुल लो झाली आहे, काही करायची इच्छा नाही आहे, तरी पण आम्ही आता चाललो आहोत जेवण टेस्ट करण्यासाठी. तर मी दाखवेनच तुम्हाला जेवणामध्ये काय काय आहे. तर ठीक आहे, तर आम्ही आलो आहोत जेवणासाठी. तर मी तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय आहे. मी घेते खूप सारे वाटा काय काय घेते. पहिला मी घेतला ऑनियन आणि सलाद. आम्ही खूप वेळानं आलो आहोत इथं, जेवणाचा टाईम ऑलरेडी निघून गेलेला आहे. तर बघू आता आपल्याला काय काय भेटतं इथं. पिठा आहे, अजून ते मंचाव सूप आहे. मी जे थोडंसंच घेते कारण जेवणाची इच्छा बिलकुल नाही आहे. आणि इथं काय अळणी सूप आहे, हे म्हणजे चिकन आहे, चिकनचं अळणी सूप आहे. मी ते पण थोडंसंच घेते टेस्ट करायला.
आणि हे आहे खरडा चिकन. खरडा चिकन. त्यानंतर आहे हा आहे आपला कांदा रस्सा. चिकन सुक्का. इथे स्टार्टर्स आहेत आपण खाल्ले होते तेच. देन आहे इथं बैगन मसाला आणि व्हेजसाठी आहे पनीर आणि इथं आहे रोटी, दाल फ्राय, प्लेन राईस. तर असा हा इथं मेन्यू आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं. जेवण इथलं चांगलं होतं, टेस्टी होतं, बट खाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. तर मी जस्ट हाफ रोटी बस ट्राय केली विथ चिकनचे 2-3 आयटम होते त्याबरोबर. तर आता आम्ही चाललो आहोत झोपायला, कारण खूप 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 टायर्ड झालो. आता काही करण्याची बिलकुल कॅपॅसिटीच राहिली नाही आहे. इथं खूप थंडी होती, तर आम्ही एक 5 मिनटं बॉनफायरला बसलो होतो. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ झालेली आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर आम्ही उठलो आहोत. तर खूप भारी झोप लागली रात्री. ॲक्च्युली एवढं टायर्ड होतो तरी पण आम्ही रात्री 1-1:30 वाजेपर्यंत गप्पा मारल्या खूप साऱ्या. आम्ही 3 जण होतो, निकिता, करिश्मा आणि मी. आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या 1:30 वाजेपर्यंत. त्यानंतर आम्ही झोपलो. तर आता आमचा फिरता फिरता सडनली प्लॅन झाला आहे. आम्ही चाललो आहोत गडावर. तर आमचे हे मॅनेजर आम्हाला घेऊन जात आहेत. तर आम्ही कारनं जातो, डायरेक्ट गडावर जाऊ, ट्रॅकिंग नाही करणार आहोत. तर आम्ही डायरेक्ट जाणार आहोत आता गडावर. तर तिकडेच भेटूयात. तर आम्ही पोचलो आहोत गडावर. तर आमच्या रिसॉर्टपासून हार्डली 7-8 किलोमीटरवर सिंहगड आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळी पण इतकी गर्दी असते ना ट्रॅकिंग किंवा बायसिकल घेऊन येणाऱ्या लोकांची. आणि इथं खाण्यासाठी पण खूप सारे वेगवेगळे आयटम आहेत, जसे फ्रूट्स आहेत, बोरं आहेत, पेरू आहे, असे बरंच काही तुम्हाला इथं खायला भेटतं. तर इथलं जे फेवरेट डिश आहे ती आहे झुणका भाकरी आणि कांद्याची भजी. तर स्पेशली लोक हे खाण्यासाठी इथं वरती येतात. तर ही आहे तानाजी मालुसरे यांची समाधी. आम्हाला आमचे कलिग्स कॉल करत आहेत कारण आता चेकआउटचा टाईम होणार आहे. तर आम्ही हार्डली एक पॉईंट कवर केला, तो आहे तानाजी महाराजांची समाधी. तर तिथं आम्ही गेलो आणि खूप बरं वाटलं जाऊन तिथं. आणि खूप सारं फिरण्यासारखं आहे, बट आता आम्ही कवर नाही करू शकत. त्याच्यासाठी स्पेशली आम्हाला टाईम काढून यावं लागणार. तर आता आम्ही चाललो आहोत खाली. तर तुम्हाला जर बघायचं असेल पूर्ण सिंहगडचा व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर मी पुन्हा इथं लवकरच येईन आणि प्रत्येक पॉईंट इथला मी कवर करायला ट्राय करेन. ठीक आहे. तर आम्ही चाललो आहोत खाली. तर आम्ही फायनली वापस रिसॉर्टवर आलेलो आहोत. तो आय जस्ट वॉन्ट टू थँक संदीप, जे सकाळी लवकर उठून 4 वाजता झोपून ज्या सकाळी लवकर उठून आम्हा मुलींना सिंहगडला घेऊन गेल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे. तर आम्ही आता चाललो आहोत डायरेक्ट ब्रेकफास्टला. तर ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे मी तुम्हाला आता दाखवेनच. चला जाऊया. ही आहे पावभाजी. हे पावभाजी, राईस, पुलाव, पोहा, एक घेणार का? तर आता आम्ही चाललो आहोत. टाईम झाला आहे रूम वेकेट करायचा. तर आम्ही आमच्या अशा बॅगा आवरून आता
चाललो आहोत. जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. माझे लाईफ अपडेट मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि स्टे ट्यून टू माय यूट्यूब चॅनल अनफिल्टर्ड लाईफ बाय सरोज. चला, बाय बाय, टेक केअर, सी यू सून.